हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गुळपापडी. त्याला सुकडी पण म्हणतात. गुजराती रेसिपी आहे. चला तर मग बघूया कशी करायची. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. एक कढई घेतली आहे. त्याच्यात 1 कप पीठ, जाडसर पीठ आहे. गव्हाचं पीठ पण घेऊ शकतात तुम्ही, चपातीचं. माझ्याजवळ जाड पीठ होतं, थोडंसं जाड होतं, पिठापेक्षा जाड थोडंसं, ते घेतलं आहे. तर तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकतात. त्याला कमी गॅसवर थोडं ऑइल किंवा तूप टाकून त्याला आपण चांगलं भाजून घेऊयात. मी इथं ऑइल वापरते, तुम्ही तूप पण वापरू शकतात. बघू शकतात तुम्ही. अजून थोडं मी ऑइल टाकलं आहे, 2 स्पून. तर त्याला चांगलं परत परतून घेऊ. 3-4 मिनटं कमी गॅसवर आपण छान त्याला परतून घेणार आहोत. बघू शकतात तुम्ही किती छान रंग आला आहे. छान भाजलं गेलं आहे. त्याच्यात आता खसखस टाकूयात. परत मिक्स करून घेऊ. इलायची पावडर आणि खसखस टाकली आहे, त्याला मिक्स करून घेऊ. एक प्लेट घेतली, त्याला पसरवण्यासाठी त्याला ऑइल लावून घेऊ, त्याला चिपकणार नाही म्हणून. आता छान आपलं हे परतलं गेलं आहे. आता ड्रायफ्रूट्स असतील ते टाकून देऊ. वरती पण ग्रीस करू आपण त्याला. मध्ये थोडेसे टाकून दिलेत बदामाचे तुकडे. आणि 1 कप पीठ घेतले, अर्धा कप गूळ घेऊयात आणि त्याला चांगलं मिक्स करून घेऊ. पूर्णपणे वितळून गेला आहे गूळ. आता त्याला आपण एका ताटमध्ये काढून घेऊया, एक प्लेटमध्ये. त्याला जास्त वेळपर्यंत हे नाही करायचं गूळ टाकल्यानंतर, नाही तर कडक होईल. ते काढून घेऊ.
आपण काढून घेतले आणि त्याला थापून घेऊयात. गरम गरम असताना थापायचं, नाही तर कडक झाली की मग ते सेट होणार नाही. एक प्लेट कप घेतला आहे तो आणि त्याला खाली ऑइल लावलं आहे, त्याच्याने थापते मी. पूर्ण प्लेन करून घेऊ व्यवस्थित. पूर्ण प्लेन झाले बघू शकतात तुम्ही. थोडं राऊंड राऊंड फिरवून देऊ आणि त्याच्यावर ड्रायफ्रूट्स टाकून देऊ. ते तुम्हाला जे आवडत असेल ते पिस्ता वगैरे काही टाकू शकतात आणि त्याला प्रेस करून घेऊ परत त्याच कपाने. प्रेस झाला, आता कट करून घेऊ. थोडं गरम गरम असतानाच कट करायचं, कडक झालं की कट होणार नाही. मग स्लाइस करून घ्या आपण. बघू शकतात झालं आता कट. आणि त्याला मस्त आपण एक एक काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. पूर्णपणे छान व्यवस्थित आले. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. बघू शकतात तुम्ही, खूप छान आली आहे, एकदम छान खुशखुशीत. चला तर मग तोपर्यंत बाय बाय. असेच नवीन नवीन रेसिपीसोबत भेटूयात.